नमस्कार महिलांनो आणि भगिनींनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महिलांना मोबाईल योजना संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मोबाईल योजनाचे व्हिडिओ तुम्ही खूप न्यूज हे बघितले असेल आणि ही योजना खरी आहे की खोटी, की कशा प्रकारे या योजनेचा लाभ हा मिळणार आहे किंवा या योजनेच्या संदर्भात जे काही सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खरंच महिलांना मोबाईल गिफ्ट हा मिळणार आहे का? चला तर बघूया. तर सरकार लाडक्या बहिणीच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार. तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल गिफ्ट. महिलांनो, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्समध्ये पैसे हे टाकण्याच्या तयारीत हे सुरू झालेले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचं बक्षीस देण्याचं आवाहन हे केलं आहे. दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना माननीय अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा देखील केली आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा होण्यास हे सुरुवात हे झालेली आहे. तसेच महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये 3,000, सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरचे मिळून असे 3,000 असे एकूण 7,500 रुपये निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये जमा हे होण्यास सुरुवात झालेली आहे. तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2,400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलं. यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर टीका केली. मतदार तुमचा गाशागुंड कार्ड आहे का असे देखील म्हणाले. महिलांनो, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये या महिलांना मोबाईल गिफ्ट केलेले आहे. हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेले नाही. महिलांनो, हे तुम्हालासुद्धा मिळणार का हे येत्या काळामध्ये समजेल. परंतु त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या मतदारसंघातील महिलांना 2,400 महिलांना हे मोबाईल बक्षीस दिलेले आहे. हे योजना पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांना लागू झालेली नाही आहे. अशी योजना शासनाने काढलेली नाही. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी हे सविस्तर माहिती आपण सांगितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढे देखील तुम्हाला देत राहू. धन्यवाद.